ऊन इथं जर पडलं पडलं तर जमिनीवर ते पडत नाही जमिनीवर डायरेक्ट पडत नाही, जमीन तापत नाही. तापत नाही. जमीन तापत नाही त्याच्यामुळे जमिनीतून वाफा निघत नाही गरम. बरोबर. मग ती झळ झाडाला बसत नाही, फळांना बसत नाही. बरोबर. आता काय आपला उन्हाळा चालू आहे. आपल्याला असं वाटतं गवतामुळे झाडाला अडचण होते, आपल्या पिकाला हा, अडचण याचं होते. अन्न ते खातं बुवा असं वाटतं. हा, याचं अन्न ते खातं, गवत खातं. गवत त्याच्यामुळे खातं. झाडाची बरोबर. ग्रोथ होत नाही बुवा. नाही नाही, तसं नाहीये. आपलं जे गवत आहे हे हा. झाडाचं अन्न बिलकुल बी खात नाही. हम्म. आता गवत काय करतं, जमिनीमधले जे विषारी घटक किंवा विषारी अन्न आहे हा. ते गवत खात असतं हा. आणि चांगलं अन्न हे झाडाला देत असतं आणि झाडाला मुळांद्वारे पाण्याची पण कमी दूर करतं हम्म. गवत. म्हणजे गवत काय करतं माहितीये आणि का सर, जमीन पण झाकलेली राहते. ही जमीन झाकलेली राहते. बरोबर. त्याच्यामुळे जमीन झाकली म्हणजे ही नैसर्गिक मल्चिंग होते ना त्याची. बरोबर. आणि नैसर्गिक मल्चिंग झाली, जमीन झाकली की या गवताखाली जीवाणू सर्व ऍक्टिव्ह राहतात Active राहते. आणि बरोबर. जीवाणूंची हालचाल म्हणजे त्यांचं सर्व व्यवस्थित चालू राहतं. मग हा, त्यांचं सायकल सुरू राहतं त्याच्यामध्ये. सुरू राहतं. मग सर्व प्रकारचे जीवजंतू, जीवाणू, किडी या गवताखाली सुरक्षित राहतात सुरक्षित. आणि ते मग आपल्या झाडाला अन्न तयार करून देतात. देतात. आणि हे जे गवत आहे ना, हम्म. याच्यामुळं काय होतं की इथं झाडाला थंडावा असतो. आता उन्हाळा आहे, आता हा. एवढं टेम्परेचर आहे, ऊन आहे. ते काय होतं, ऊन इथं जर पडलं पडलं तर जमिनीवर ते पडत नाही. जमिनीवर डायरेक्ट पडत नाही, जमीन तापत नाही. तापत नाही. जमीन तापत नाही त्याच्यामुळे जमिनीतून वाफा निघत नाही गरम. बरोबर. मग ती झळ झाडाला बसत नाही, फळांना बसत नाही. बरोबर. हे गवत काय राहते, हे गवत गवतावर ऊन पडतं तर गवत उन्हाचं ते ताप शोषून घेतं हम्म. आणि थंडी हवा ही झाडांना देतं. बरोबर. म्हणजे थंडी वाफ मिळाली तर या फळांची रोगापासून संरक्षण होतं, सनबर्निंग पासून संरक्षण होतं आणि यांना पाण्याची पण कमी पाण्यात आपले चांगलं नियोजन बनतं. आणि डाळिंबावर कुठले कुठले रोग येतात बुवा आजार असे? आता डाळिंबावर आहे ना सर, काय होतं माहिती आहे